नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत, असे शेतकरी बऱ्याच दिवसापासून वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. बऱ्याच दिवसापासून या वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी नसल्यामुळे शेतकऱ्याला कंपनीची निवड करता येत नाही. त्यामुळे शेतकरी सध्या कंपन्या कधी येत आहेत याची वाट पाहत आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कंपन्या कधी येणार आहेत, कोणकोणत्या कंपन्या येणार आहेत याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी आहेत, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, अर्ज अप्रूव्हल झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन तर आलेले आहे, परंतु वेंडर लिस्टमध्ये कोणतीच कंपनी नसल्यामुळे शेतकऱ्यांना कंपनी निवडता येत नाही. आता हे झाले एक शेतकरी, व दुसरे जे काही शेतकरी आहेत ज्यांना नामांकित कंपन्यांचीच निवड करायची असते, असे शेतकरी बऱ्याच दिवसापासून त्यांनी वेंडर सिलेक्शन हे प्रलंबित ठेवलेले आहे. काही शेतकऱ्यांना जीकेची खूप मागणी असते, काही शेतकऱ्यांना शक्ती कंपनीची खूप मागणी असते, काही शेतकऱ्यांना ओसवाल कंपनीची मागणी करत असतात. असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कंपनीची मागणी करणारे शेतकरी आहेत, हे देखील बऱ्याच दिवसापासून कंपनी निवडायच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आता अशा सगळ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण शेतकरी मित्रांनो, आज आहे 28 तारीख. तर आजपासून 2 ते 3 किंवा 4 दिवसामध्ये जीके असेल, शक्ती असेल, ओसवाल असेल यासारख्या ज्या काय नामांकित कंपन्या आहेत, या वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. आता या कंपन्या शक्यतो जी काय माहिती आलेली होती, या माहितीवरती आपण सुरुवातीला व्हिडिओ बनवला नाही. आपण व्हिडिओ बनवायला उशीर झाला, कारण ही जी काही माहिती होती, ही माहिती होती 26 तारीख ते 28 तारखेपर्यंत कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होऊ शकतात. परंतु आता आज 28 तारीख आहे, आजपर्यंत काही अद्याप कंपन्या लिस्टमध्ये ॲड झालेल्या नाहीत. परंतु जी काय आता पुन्हा एकदा माहिती मिळत आहे की आजपासून 4 दिवसाच्या आतमध्ये या ज्या काही कंपन्या आहेत, जीके असेल, शक्ती असेल, ओसवाल असेल, या नामांकित कंपन्या ज्यांची शेतकऱ्याकडे खूप मागणी आहे, या कंपन्या येत्या 4-5 दिवसामध्ये वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्शन करायचे राहिलेले आहे, अशा शेतकऱ्यांनी या पोर्टलवरती सतत चेक करत राहणे गरजेचे आहे. कारण या ज्या काही कंपन्या आहेत, या कंपन्यांची मागणी जास्त असल्यामुळे एकदा वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आल्यानंतर याचा कोटा संपायला वेळ लागणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतत हे पोर्टल मागेल त्याला सौर कृषी पंपाचे जे काही पोर्टल आहे, हे पोर्टल सतत चेक केले पाहिजे, जेणेकरून या कंपन्या तुमच्या हातून सुटणार नाही. तुमच्या कंपनीची निवड तुम्हाला करता येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही जी काही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करून ठेवा.